काय व माय, खरंच बाई आता नानं डोकं दुखून राहिलं बाई सारं. आणि जीव माय माय करून राहिला. आता असा जीव राहिला हा स्वयंपाक करणं खरंच. पण साजरं नाही लागत माय, सकाळी बाईनच केला स्वयंपाक. आता का अंग टाकाव का, लयच दिसते. कोणी करते तर त्याचा जीवच घ्याव का. पण बाई मला आता काही म्हणा, मला डोकं दुखून राहिलं बाई. मला काहीच मनासाठी चुलीत काळ्या बी मिळू नाही या बाई. माय बाई वांती गिंतीचं नाही होत ना व. तसं नाही, पण मराठी त्यात नानच करत अशी. मी खाल्लं तर काही नाही शेकवून काय, फोडणीचं वरण आणि पोळीच तर जेवली होती. आता नानच होऊन राहिलं मला वाटते. चल बाई भरं भरं करतो स्वयंपाक. आता तुरीची डाळ भिजू घातली, तुरीची डाळचं वाटून बेसन करतो. आणि लागे भाकरी टाकू का, नाही साजरा नाही लागत बाई आहेत. निरा बाईले काय माय भाकरी बेसन असंच चालू आहे. माय त्या बाई काही म्हणत नाहीत म्हणून असं वाटेल जास्तच करून राहिले. साजरी नाही लागत. कोणती पोरगी येते माहेरी तिला वाटत असेल ना नवनवाई का, आपल्याला नाही वाटत का आपल्या मायच्या घरी गेलं तर. आता आपली भावजई तर कोटी नादी लागतं माय. साजरी हाय, जगाच्या मानानं साजरीच म्हणा लागते माय, काय करा लागते. पण जसं मला वाटते माहेरी गेलं की काही काही करून खाऊ घाला माय ना, तसं तिलाही वाटत असेल ना. मग काय तर माझी सासू नाही, माझी सासू असते तर माझ्या पुरीले नवनवाई करून खाऊ नसती घालत. मलाही करायला पुरते आहे की नाही. पण काय हो माय, टाइम असतो नाही भेटून राहिला हो. आणि ऑर्डरच्या पुढे तर मला वाटते की माझ्या घरातला स्वयंपाकही करू नये, पहिले ते ऑर्डर कम्प्लीट करा. आज असंच करतो, आज हे वरणच करतो. मग काय मस्त तुरची डाळ भिजू घातली, हिरवी मिरची वाटतो त्याच्यात. आणि लागे साजरं मस्त पतलं पतलं असं मोकळे बेसन करतो त्याचं. आणि सकाळी करीन बाईले काहीतरी. येते नाही माय मध्ये काही का होती. इडल्या गिडल्या तर लय सोप्या आहेत. शांताबाई तर लय सोप करतात, इडल्या करतात, ढोकळा करतात. विचारू का कशा करतात तर. मी बी करीन ना. आणि तांदूळ जास्त करतात म्हणते. मग तांदूळ तर आहेत ना घरी, कंट्रोलची लय मोठे तांदूळ आहेत. संध्याकाळच्या पायरी जाईन विचारायला शांताबाईनं कसं करतात. आता मला काही येत नाही बाई, त्याचं अलग भांड बी असते. तेलच म्हणे द्या म्हणून तुमच्या घरचं तेवढं भांड, आणि करीन सकाळ. मला आईचं खरंच कमाल आहे बाई. आता स्वयंपाक करायला लागते. मला येतही नाही लेकाचा स्वयंपाक, मी केला असता. मला आईनं किती मोठे पोंगे तळले, बापा बापा बापा, एवढे मोठे पोंगे तळले, मोठे मोठे पोते भरले तिकडे. आणि अजून नाही बाबा पोते भरूनच राहिले. तरी माई आई आता स्वयंपाकाला लागली. थकली अशी ते आहे की नाही. चल एक तिला आणून येऊ तरी लागतो. आता ते दारात स्वयंपाक करून राहिले तर तिला दारातून काही ना काही आणाच लागेल की नाही. ते तिखट मीठ असं मी आणू तरी लागतो तिले. आणि आईली विचारतो बी, आई पोंगे घेऊन जाऊ काही केले म्हणून. कसे आता पाकिट भरेल आहेत. मी थैली टाकतो, सायकलवर थैली अटकवतो आणि घेऊन जातो. नाही तर मग टोपलं ठेवतो मागून. आबाजी जसं डोक्यावर घमेल्या नेतात तसं घमेल्या सायकलवर ठेवतो मागून आणि घेऊन जातो. विचारतो आईले मग काय म्हणते तर. आई आई काय हो पिंकी, लागली का भूक. बाय बस 10 मिनिटातच स्वयंपाक होते, थांब. नाही बाई भूक नाही लागली. मी तुला म्हटलं काही आणून येऊ लागू का, अंदरून काही आणा लागते का, तिखट मीठ पाणी असं काही आणा लागते का. कणिक आणली का तुला, का भाकरी करून राहिली, पीठ आणलं का, आणून देऊ का मी स्वयंपाक खोलीतून तुले. माय बाई नाही बाई, आणलं बाई मी हे सबन आणलं. माय एका पाटावर ठेवलं घेऊन आली सबन. कुठे चक्रा मारत बसू. आता बरं स्वयंपाक करतो आणि बातच जेवण करू. काळजी बातच देतो ना तुला वाढून, काळजी नको करू तू, भूक लागली आहे ना. बस जा ये, एक चक्कर मारून ये, पाच स्वयंपाक होते. आई मग तुला अति काही माली मदत पाहिजे नाही तर मग मी जाऊ का पोंगे केले. पाकिट भरेल आहे, सबन तयार आहे, तर मग मी घेऊन जाऊ का माझ्या सायकलवर, एक चक्कर मारून येतो गावातून. संध्याकाळी मग आबाजीला जायची गरज नाही. आता जाऊन येतो, आज काही ऊनही नाही आहे जास्त. ओ माय नेतो का मग, फारच सुद्धा मायने ना. तसे आबाजीले लय चक्रा होतात व, रोज 2 टाइम जातात, कधी मध्ये तर मंदातही जातात. ते लय भारी जाते पिंकी, सांगत नाहीत ते. आता म्हातारं वय झालं मग फारच चांगलं नाही ना. जाय फक्त पाडू गिडू नको बिचारे, पाळशीन तर कसं असं पण चुरा होईन त्याचा. मग चुरा झाला की तुला तर माहिती आहे कोणी घेत नाही मग ते पाकिट विकत. तर मग पद्धतशीर नेशीन तर ने ना, जा ना, माग ना बाबाले. असं कर, एखादं घमिल्यातच घ्या आपल्या, का थैलीत नेतं. पाहतो ना बाबा काय म्हणतात तर. आणि लगे थैली मग सायकलवर जातो, मग मला बी जास्त फिरायची गरज नाही. आताच फिरणं होती मला. ने ना सायकलवर ने. मग काय व सायकलवर तर त्या पुढच्या त्याला बास्केट मध्येच टाकणं, 4-5 पाकिट घेऊन जाय. आणि कटले तर डबल द्यायचो. हा चालते. मग मी तेच म्हटलं की मला सायकलच्या बास्केटीतच नेतो म्हणून मग थैलीची न्यायची गरजही नाही. मग मी जातो. तू आरामशीर कर, स्वयंपाक भूक नाही लागली काही कोणाले.
मला तर काहीच भूक नाही लागली. त्याच्यापेक्षा खिचडीच करणं आई. कुठे भाजी आणि पोळ्या करत बसतो. खिचडी टाकून दे तू तिकडे चालली जाय. ते कशी शिजत राहते. अहो अभिंके साजरं लागते का त्या आत्याला काही खाऊ घालून राहिला आपण दिला त्या त्यामुळे मी काही म्हणत नाही यायले म्हणून दिला हे लयच करून राहिले मला. नाही हो भाई पाच करतो भाजी आणि पोळी करायलाच काय उशीर आहे. आता त्या दिवशीचा कोण पाहुणचार केला आपण पूर्णाचा रसाचा तर संध्याकाळी खिचडीच तर टाकली होती. मग आजही टाकतो का बाकी खिचडी. का बाई मग तू आता स्वयंपाक झाला की डबल बसशील का पोंगे तळ्याले. नाही बाई पिंके आज नाही तळत बाई. मोरे आज काही तळ्याने वाटून राहिले ते पोंगे. आता एकदाची उठली की मी त्यातून देत आहे ना जळून तर आता डबल घुसाच नाही वाटून राहिले. आता सकाळच ते जाऊ दे एका दिवसाचं भाडं जाईन बाई. मला काय आज तळ्याने वाटून राहिले झाले ना 500 पेक्षा जास्त पाकिटं झाली. आता 500 उद्या होईल 2 दिवसात ऑर्डर कम्प्लीट होते आपली. 3 दिवस दिले ना त्या माणसानं. 1 दिवस तर भेटते आपल्याला शिल्लकचा. जर काही कमी जास्त पडले पाकिट आता डबल तयाले त्या कळायचंच वाटते व पिंकी मला वाटते भाडं जाते फालतूचं. तेवढे 100 रुपये आपल्या बचत राहतात. म्हणून मला वाटते की एका दिवशी भाव पण काही होत नाही एका दिवशी. काही होत नाही माय आता. जाऊ दे 2 दिवस लागतील. सकाळी तर मी आता स्वयंपाक करतो ना अंग टाकतो पिंके घंटाकभर. तू धिंगाणा घालून ठेवू नको घरात काय पसारा मी आवरणार नाही. जाय मग झाकट पडायच्या पहिले आणि जाऊ नये चक्कर मारू नये. आणि पाय पाकिट खाली गिरी पाडू नको. खाली पाडशील तर लोक विकत घेत नाही आणि खाली पडलं की तेच पाकिट त्याच्या देऊ नये. मग लोक म्हणजे आम्हाला असेच करतात हे घरी घेऊन येत होते. आपण झटक झटक करू काही त्याला काही नाही होत. पण कुठे काही पडलं गेलं तर मला घेऊन येतो घरी. तसंच देऊ नको लोकांना. कसं एकदा नाव खराब झालं की झालं बाई. हा घरी घेऊन यायचं आपण खाऊन घेऊ. आपल्याला माहिती आहे ना अंदर झालं का त्यात काही वरून टाकतच आहे आपण पन्नी पाहून टाकून खाऊन घेऊ. पण लोकांना देऊ नको माया. कसं मग लोक फालतू नाव ठेवतील पद्धतशीर हा. आणि भाव एकच ठेव आबाजी विचारून जाय कोवळाची विकता म्हणून तेवढ्यातच विक हा. जाय मग. हा आई मी पद्धतशीर विकतो तू काळजी नको करू. मी गेलती की नाही आबाजी सांग विकायले तर मला माहिती आहे आबाजी कसं विकतात कसा भाव करतात. मी करतो बरोबर. तू कर आरामशीर मला स्वयंपाक कर आणि जाय निघून राह. माय माय आता स्वयंपाक करतो निसतो मी घंटाकभर. जाय मग तू ये. पोंगे वाले पोंगे पिंकीच्या जोडचे गरम गरम पोंगे. का रे ही पिंकी नाही का कोणतीही कामं करते का रे. काय बरं पोंगी केलेली सायकल नवीन सायकल घेतली त्याच्यावर सायकल चालवा मस्त त्याच्यात फुलं ठेवा मजा करा तर ते नाही. आणि ते बास्केट मध्ये पोंगी घेऊन विकून राहिली. हिला सरमही लागत नाही का रे. अशी की पोंगी विकायची अशी काही धंदा करते का रे ही. गरीब आहे ना व ती. माझ्या आईनं सांगितलं तिच्या घरी काही जास्त श्रीमंत नाही की ते रिंके. ती पिंकी फक्त दाखवते शहाणपणा. शाळेत हुशार आहे ना ते म्हणून सर बी तिचा लाड करतात. नाही तर तिले कुठे नवीन जास्त कपडे भेटणार का काय. आता तर तिले कपडे भेटले वाढदिवसाले कपडे घेतले तर मोठी किती ठाकत जात जाय. मी शॉपिंग करायला गेलती करत जात जाय. तिच्या घरी ही पोंगी इका लागतात पुरी आणि मगच पैसे येतात. मला आईनं सांगितलं मले. पण आपण नसते केले बा असे काही काम. पोंगी इकते चांगलं लागते का. आपच तिचे बाबा आबाजी विकत होते. हे कायले जाते तिला सरमी नाही लागतले का. पोंगे. ए दिने येते तरी पोंगे. हे रिंके घे ना पोंगे मस्त ताजे काढलेला आहे. आम्हाला नाही पाहिजे पोंगे तूच विक. काय हो पिंके खेत नाही काहीच नाही खेळायला येत नाही काही नाही टीव्ही पाहायला बी आली नाही. आणि लागे आचाल की मोठी पोंगी केली तुला शरम नाही लागत का हो पिंके. त्यात कायची शरम व रिंके. मी पोंगी विकून राहिली ना मग यात कायची शरम आहे. जाऊ दे ना रिंके तिला कुठे डोकस आहे. अव पिंके लोक हसतात तुला गावात. सगळेजण हसतात माहित आहे का. त्या दिवशी त्या तिकडल्या वाड्यातल्या दिना काकाच्या घरी त्या शांता काकूच्या घरी त्याची आई आलती मोठी गेलती तिच्या घरी तर ते हसत ना जात का तुले. काही करत राहतो पोंगे काही ऐकतो तो कोणाच्या घरी काम काय करतो. म्याड तुला काही समजत नाही. स्वतःच्या प्रेस्टिजनं राहिले पाहिजे. प्रेस्टिजनं म्हटलं तर कुठे मान राहते. जाऊ दे ना रे तिच्या घरी कुठे पैसे आहेत. पैसे कमवायसाठी करते ते तसे. का रे मी ऐकूनच राहिलेले लय वाकडची. आ तुम्ही तर लयच तुमची प्रेस्टीज तयार केली रे. आणि काय आहे ना तुमची प्रेस्टीज सांगा बरं. तुला कोण ओळखते रे. कोणत्या वर्गात असतो हे तर बरं नाही. बापाच्या पैशावर उड्या मारतात मोठा प्रेस्टीज सांगता.
हा बोट सूट घातला मोठा, कुठून घातला? हा बाबू प्रेस्टीज तयार करतो मोठा, काय रे तुला डोकं? ती पोरगी काम करून राहिली, मेहनत करून राहिली, मेहनत करायची आणि काम करायची लाज नसते बेटा, त्याचे नसते शरम. फुकटचं बसून खायची असते शरम. काम धंदा करायची कधीच माणसानं लाज बाळगू नये, शरम बाळगू नये. हा काय म्हणेन आणि तो काय म्हणेन. हो ना, मी काय ऐकून राहिली होती सगळं? हा, लहानट्या पोरीला चिडवून राहिले का? हा, ते तिच्या आई बाबाला मदत करून राहिली आणि मेहनत करायची कायची लाज रे? हा, कायची शरम रे? आणि काय खेळायला जायला लागते, लोकांच्या घरी टीव्ही पाहायला जायला लागते नाही, आणि त्याच्यात नाही तुमचा मोठेपणा. तुमच्या घरी हाय बाबू पोटभर म्हणून गुण सुटले तुम्हाला. आणि ते कोणी करते मेहनत तर त्याला आपण साथ तर देऊच शकत नाही, तर देऊ नये. पण त्याला हे तर करू नये, डिप्रेस तर करू नये अजून, म्हणजे त्यानं काम केलं नाही पाहिजे है ना. ती पोरगी करून राहिली हरकानं, मग करू दे ना तिले. काम करायची लाज शरम नसते बाबू, लक्षात ठेव. जो कामाची शरम बाळगते ना तर मग तो जीवनात तो काही करू शकत नाही, तो सरमूच जाते. मेहनतीनं कोणताही धंदा केला ना तर तो सफलच होते, आणि त्याच्यात शरम बाळगू नये. आणि तुमच्यासारख्या लोकांची तर परवा अजिबात करू नये, कारण तुम्ही दोघं जण जसे तिले टोमने मारून राहिले ना तशी या जगात लय आहेत. त्याची काही कमी नाहीये मागं ओढणाऱ्याची. पिंके, तू काल तोंड पडून बसली? ते लेकराच्या पांचट गोष्टी ऐकत नको जात जो. काही नाही द्यायचं, काय करतात ते? बापान नवीन नवीन पुस्तक आणून दिले त्याचा अभ्यासही करत नाहीत, आणि धंदा तर करायची दिलाच वाटते, कारण आई तर भेटते ना. सुटापुटा थिंटा. तू चाली मेहनत कर, मेहनतीची काहीच शरम नसते. आणि कोणा काही म्हटलं त्याचं ऐकू नये. त्याला म्हणा खा एक पोंगा माय कोणच फुकट. हसत दर्शक, आणि मला बी दे पोंगे दर्शक. आता माझ्या घरी जाऊन नाश्ता करणं जिवाराला देतो मी. आता बबड्याला त्याच्या बाबाला आलू पोंगाच करून देतो. दे बरं 4-5 पाकिट. बरोबर आहे काकू तुमचं. मला खराब वाटलंच होतं, थोडस खराब वाटते ना हो काकू. काही बी म्हणतात कोणी कोणी. कोणी कोणी तर इतक्या स्वस्त भावात मागतात हो काकू, म्हणजे लयच मागतात. आता 5 रुपयाचं तर पाकिट आहे, 10 रुपयाचे 2 पाकिट, तर त्याच्यात बी लोक भाव करतात. म्हणतात 2.5 रुपयाचं देशील तर दे, 2 रुपयाचं देशील तर दे, आणि असेच करतात. जाऊ दे, बरोबर आहे तुम्ही सांगितलं ते. मेहनत करायला कधीच माणसानं मागं पुढे पाहुणे आहे की नाही. आणि इमानदारीनं मेहनत करायची, काम करायची, कायची शरम आहे की नाही काकू? माझ्या आबाजी बी असंच सांगतात. बरोबर सांगितलं तुम्ही. आज मी बी काऊन खराब वाटून घेऊ? मी बिझनेस करून राहिली, मला घरी बिझनेस आहे पोंग्याचा, मग मी माझ्या आई बाबाला मदत करून राहिली, मग मी चांगलंच काम करून राहिली की नाही बरं काकू? एकदम बरोबर. मेहनत करायची, कामधंदा करायची, कोणतंच काम लहान मोठं नसते. सगळे काम मेहनतीचे हे मोठेच असतात. ते इमानदारीने केले पाहिजे बस. कोणाचं काही ऐकू नये. कोणी काही म्हणत नाही. लोक काय करायला लागते? उद्या आपल्याला यश भेटलं की नाही, ते आज आपल्याला नाव ठेवतात की नाही, उद्या तेच आपलं तारीफ करत असतात. मग आता कोण काही म्हटलं तर तोंड पाडून बसशील नाहीस ना? हा, अजून जोमानं कामाला लागायचं. थांब असं म्हटलं का मला मी आज शिल्लक पाकिट ऐकून दाखवतो, है की नाही? असं जिद्दीनं काम करायचं. बरं दे बरं बाई, मला दे ना माय 4 दे मला पाकिट. बरं 5 देऊन दे. हे बाय 5 देऊन दे. आणि माझं आता पैसे नाही आहेत, तो यायला सांगजो मला शांता का कोण 5 पाकिट घेतले संध्याकाळी किंवा उद्या सकाळी मी पैसे आणून देईन. हा चाल मग घरी जाऊन आता मला आलू उकळणं, आलू पोंगास करतो बाई नाश्त्याले. जाय तिकडे, एक टेन्शन तरी चाललं गेलं मला. आणि बबड्याला जायची गरजही नाही, मग आलू पोंगास खाते तो. हा काकू 5 पाकिट देतो मी तुम्हाला, आणि सांगून दिन आईले की काकून 5 पाकिट घेतले. पैशाची काही टेन्शन नाही काकू. मी बी येईन तुमच्या घरी आणायला, घरी आणून द्यायची बी काळजी नका करू तुम्ही. मीच येईन तुमच्या घरी. आणि तुम्ही सांगितलेली आजची शिकवण मी कधीच विसरणार नाही. मी अजून जिद्दीनं कामाला लागतो काकू. जाऊ दे पिंकी, सॉरी, आम्ही तुला असं म्हणायला नव्हतं पाहिजे. आम्ही तसं नाही म्हटलं काही, तसंच म्हटलं, असंच मनात आलं तर बोललो. पण कसं असते बाई रिंके, आपल्या मनात येते आपण बोलतो, कारण आपलं पोट भरेल असते, आपल्याला गप्पा सुचतात. पण दुसऱ्याले ते खराब वाटत असते त्याच्या मनाले. प्रत्येकाच्या परिस्थितीचा विचार करा आणि त्याले आधार द्या. त्याला असं मागं नाही वळा, हे लक्षात ठेव जो. जाय घरी, आता शाळा उघडून राहिल्या, अभ्यासाला लागा जरा. आता हिंड बंद करा आता. बरं झालं बाई शांत बाई, तुम्ही आलू पोंग्याच्या नाश्त्याचं नाव घेतलं. मी आता तर काही करत नाही, आता सकाळून झालं मला. मी स्वयंपाकच केला डायरेक्ट, आज नाश्त्याचं टेन्शन नाही घेतलं. संध्याकाळी करून देईन मग. आलू पोंगा मला बी आवडते, लय मस्त लागते का होतो. देऊ पिंकी, मला देऊ 2 पाकिट. मी बी करून पाहिजे आलू पोंगा. हा काकू देतो तुम्हाला 2, शांत काकूला 5. बापरे, माझे 7 पाकिट कटली होती. आता मला घरीच जावं लागते, और मी 7च आणली होती. आता मी डबल जातो आणि डबल घेऊन येतो पाकिट. हा काकू देतो.